श्रीरामपूर येथील रामनवमी उत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला असतानाच शनिवारी रात्री मेन रोड परिसरात युवकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या घटनेदरम्यान शहरातील थत्ते मैदान परिसरात एक थरारक घटना घडली, ज्यात मैदानाशेजारी उभ्या असलेल्या एका स्विफ्ट कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। लागलेल्या या भीषण आगीत अक्षरशः कार जळून खाक झाली, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। या घटनेने नगरपालिकेच्या सुरक्षा नियोजनाचे धिंडवडे काढले आहेत। थत्ते मैदानात सध्या श्रीरामनवमी उत्सवानिमित्त राहाट पाळणे आणि विविध पाळणे उभारण्यात आले आहेत। या पाळण्यांचा आनंद घेण्यासाठी हजारो लहान मुलांसोबत नागरिकांचा गर्दीचा ओघ सुरू असतानाच मैदानाबाहेर एका घरासमोर उभी असलेली स्विफ्ट कार अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। आगीने रौद्र रूप धारण केल्याने उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हजारो लोकांची गर्दी आहे तिथे साधी अग्निशमन दलाची गाडीही तैनात नव्हती। यावेळी पालिका यंत्रणा सुस्त असताना पत्रकार भाऊसाहेब जाधव, कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी धाव घेतली। या सर्वांच्या सतर्कतेमुळे आगीचा अधिक प्रसार टळला, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता। नगरपालिकेने राहाट पाळण्यांचा ठेका तब्बल 56 लाख रुपयांना दिला आहे। एवढी मोठी रक्कम वसूल करूनही पालिकेने सुरक्षेकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे। महावितरणची तपासणी, पिण्याच्या पाण्याची सोय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अग्निशमन दलाची उपलब्धता यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिक करत आहेत। लाखो रुपये घेऊन पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करीत असून पालिकेच्या या निष्काळजीपणाविरोधात संबंधित अधिकाऱ्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।